नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलवरती जर नवीन आला असेल तर सांगायला नको, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। आज तुम्हाला एक आगळी वेगळी स्टोरी सांगणार आहे, जी आहे दाऊद इब्राहिम बद्दल। आपण सर्वांनी आतापर्यंत दाऊद इब्राहिमचं नाव हे गँगस्टर, बॉम्बलास्ट, अपराधी, ड्रग्स, गोल्ड तस्करी अशा कित्येक काळ्या धंद्यांमध्ये त्याचं नाव जोडलेलं आपण सर्वांनी ऐकलं असेल। पण आजचा विषय आपला गैर आहे, कारण का ह्याच दाऊद भाईची लव्ह स्टोरी तुमच्या समोर मी मांडणार आहे। दाऊद इब्राहिम क्राईम जगतातील बेताद बादशाह आणि आपल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यामध्ये तो माहिर आहे। नजरेत भरणारी प्रत्येक वस्तूला खरेदी करणं आणि नजरेतून पडलेल्या प्रत्येकाला नेस्तनाबूत करणं। मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम सोबत एक अशी घटना घडली जेव्हा तो आपल्या मनाच्या विरोधात उलटी पावलं निघून गेला। करण्यासाठी तर तो भरपूर काही करू शकत होता, पण तसं काय करण्याची त्याच्यामध्ये हिंमत नाही झाली, कारण साली मोहब्बत चीजच वेगळी आहे रे भावा। तुम्हाला माहिती आहे दाऊदचं पहिलं प्रेम कोण होतं? नाही ना? मग चला तुम्हाला सांगतो ना दाऊदच्या पहिल्या प्रेमाची लव्ह स्टोरी। पण त्याच्या आधी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं मित्रांनो। भावा, गोल चेहऱ्याची सुंदर पंजाबी कुडी सुचिता कौर, जिच्यावरती आपला दाऊद फार लट्टू होता। खरं रे भावा, यात काही खोटं नाहीये। सुजाता जवळच राहायची आणि जेव्हा पण ती मनीष मार्केट मधून निघायची, लांब काठी असलेल्या या तरुण पंजाबी मुलीकडे पाहिल्याशिवाय दाऊद राहायचाच नाही। क्या बात आहे भावा। काही दिवसानंतर आपल्या मनाला सांभाळू नाही शकला, सुजाता जवळ वाऱ्यासारखा फिरू लागला। काय भावा, तुम्ही पण तसंच काय करता ना? सुजाता मॅडम जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा दाऊद भाऊ बस स्टॉपवरती वाट पाहत उभे राहायचे मजनू प्रमाणे। आणि एवढा प्रेमाचा वर्षाव पाहून सुजाताचं सुद्धा मन विरघळू लागलं। म्हणतात ना, कुडी हसी तो फसी। नंतर काय लव्ह बर्डचं मिळणं जुळणं चालू झालं। दोघेही प्रेमाच्या अकांत तांडवात डुबून गेलेले। काही दिवसानंतर हिंदी पिक्चर प्रमाणे पोरीचे वडील खलनायकाप्रमाणे यांच्या लाईफ मध्ये एंट्री करतात। आता भावाची वाट लागेल असं वाटलं। सुजाताच्या वडिलांना माहित पडलं की मुलगा मुस्लिम आहे आणि वरतून तो गुंडा सुद्धा आहे। हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। हे तर होणारच होतं भावा। आता आपल्या सुजाता मॅडमचं घरातून बाहेर पडणं सुद्धा बंद झालेलं आणि लवकरच तिच्या वडिलांनी आपल्या जातीमध्येच तिचा विवाह लावून दिला। आता इथून आपल्या लव्ह स्टोरी मध्ये थोडासा ट्विस्ट येणार आहे। ही सगळी घटना बघून दाऊदचा राग 7व्या आसमंताला वाहून भिडला आणि आपली रामपुरी घेऊन तिच्या घरामध्ये दाखल झाला। सुजाताचे वडील बोलले, माझी मुलगी जर तुझी साथ देत असेल तर ती अनाथ होऊन जाईल। मग काय, मुलगी बापासोबत आणि दाऊद भाऊ एकटेच। आतमध्ये ज्वालामुखीचा समुद्र तांडव करत होता। पण भावाला माहिती होतं, प्रेम बंदुकीच्या टोकावरती नाही भेटत। भावांना विश्वास नाही वाटत? आपला दाऊद भाऊ मनामधील ज्वालामुखी घेऊन उलट्या पावलांनी परत फिराला। प्रेमाचं जखमी हृदय घेऊन दाऊद कुठेतरी हरवल्यासारखा राहू लागला। दिलीप कुमारच्या पिक्चर मधलं गाणं गाऊ लागला, दिल्लिया दर्द दियाचं गाणं। गुजरे है आज इश्क में हम, उस मुकाम से नफरत सी हो गई है मोहब्बत के नाम से। तर कशी वाटली तुम्हा लोकांना ही आजची लव्ह स्टोरी? छोट्यामध्येच सांगितली। आवडली असेल तर लाईक जरूर करा।